अतिशय कारुण्याने भरलेला प्रसंग आहे हा प्रसंग आहे का आईचा आणि लेकाचा हा प्रसंग आहे देवाचा आणि यशोदा मातेचा अक्रूरजीचा रथ आला रथ पाहिल्याच्या नंतर रथाचा ध्वज सांगत होता हा ध्वज मथुरेचा आहे हा म्हणता म्हणता बातमी सगळीकडे पसरली संध्याकाळी यशोदा मैयाने स्वयंपाक केला आणि सगळेजण जेवत असताना अक्रूरजींनी प्रस्ताव ठेवला नंद महाराज यशोदाराणी विचारताय तुम्ही आलात कशासाठी महाराज नंदराणी मी आलोय धनुष्य यज्ञाचं आमंत्रण घेऊन धनुष्य यज्ञाचं देशोदेशीच्या राजांना आमंत्रण आहे आणि कृष्ण आणि बलराम यांना घेऊन जाण्यासाठी मी आलो ज्यावेळी कृष्ण आणि बलराम यांना घेऊन जाण्याचा विषय काढला त्यावेळी हातातला घास हातातच राहिला ताटात टाकला आणि यशोदेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अक्रूरजी तुम्ही माझा प्राण मागितला तर मी द्यायला तयार होईल पण कृष्ण आणि बलराम माझे दोन नेत्र आहेत कृष्ण तर माझा काळीज आहे ना माझा अंतकरण आहे काहीही मागा मी द्यायला तयार होईल पण लालाला माझ्या मी एक क्षण सुद्धा नजरे आड करू शकत नाही रे बाबा नका नेऊ माझ्या लालाला रात्र विचारात गेली कृष्णाने हट्ट केला मा आम्हाला इथंच पदराला बांधून ठेवतेस का 2 दिवस कुठे जाऊ देत नाहीस मैया तू जाऊ दे ना मथुरेमध्ये मथुरेची शोभा जरा पाहू दे ना थोडस आमचंही मन रमेल मा म्हण ना जायला परवानगी दिली मैया म्हण ना जायला परवानगी दिली यशोदेच्या डोळ्यात अश्रुधारा होत्या मंदिरातील मूर्ती जशी स्तब्ध व्हावी अशी यशोदा राणीची स्थिती झाली रात्र विचारात गेली झोप तर लागलीच नाही पण पहाटे 11 वर्षापासून ठेवलेलं गुपित नंद महाराज यशोदे समोर प्रगट करतात यशोदे हट्ट करू नकोस ज्याला तू तुझा समजते ना तू लाला तुझा नाहीच यशोदे ज्यावेळी वाक्य ऐकलं एखादी काठी जशी खाली पडावी तशी दाडकन यशोदामाई खाली पडली डसडसा रडू लागली रडून रडून नेत्रातले अश्रू सुद्धा थिजले धरणीवरती पडून धाय मोकलून रडू लागली असं म्हणू नका हो महाराज मना ना यशोदे मी बोललो हे सगळं खोटंय मना नाही सर्व खोटंय मी चेष्टा केली नाही यशोदे तुला काळीच धट करावं लागेल तुला मनाची तयारी करावी लागेल तुला ऐकावं लागेल यशोदे हेच खरं आहे कृष्ण आणि देवकी यशोदे देवकी आणि वसुदेवाचा आहे आपल्या तर सांभाळी घातला होता तो आपल्याला सांभाळायला दिला होता यशोदे त्याच्या जाण्याचा समय योग्य आता समीप आलाय कृष्णाला जावं लागेल यशोदे हट्ट करू नकोस यशोदामा छाती बडून बडून रडत होती रडून 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 सकाळ झाली लालाला स्वतःच्या हाताने अंघोळ घातली उंचीचे वस्त्र घातले मुकुट घातला मणिमौक्तिकांच्या माळा घातल्या मोरपंख खावला उंचीचे वस्त्र घातली डोळे भरून लेकराला पाहिलं पदर लावला स्वतःचं रडणं दाबू लागली मा का माझ्या लेकराने पाहिलं तर काय म्हणेल माझा कन्हैया मैया रडून रडून मूर्छित होऊन पडली अक्रूराने रथ सजवला सज्ज केला बलरामाला आणि कृष्णाला रथात बसवलं नंद महाराज म्हणतात आम्ही समोर जातो काही गोपाळांना घेऊन अक्रूराने रथ सज्ज केला हा म्हणता म्हणता ही बातमी गावात पसरली सगळ्या गवळणी धावत पळत आल्या रथ निघाला मथुरेच्या दिशेने सगळ्या गवळणी यशोदामाला जाऊन विचारतात मूर्छित पडली होती ना मैया ज्यावेळी मूर्छेतून जागी झाली शुद्धीवर आली लाला लाला राजा कणवा कुठं गेला माझा राजा कुठं गेला माझा लाला गवळणी धावत आल्या यशोदाला विचारतात मा आपला कन्हैया कुठे दिसत नाही मा गवळणी धावतायत रथाच्या दिशेने आडव्या पडल्या नको नेऊ भगवान अक्रूरा नको नेऊ भगवान रथाला आडव्या झाल्या देवाने समजूत घातली
खाली उतरला जगाचा मालक, नतमस्तक होऊ लागला. गवळणीनो, उभी आयुष्यामध्ये तुमच्या प्रेमाचा ऋणी राहील मी. आडवे येऊ नका. मला प्रतिष्ठा लीला करायची आणि उद्या जग तुमच्याकडे बोट दाखवे. रथ निघाला पुढे. गोपाळ आडवे आले. गोबड्या नावाचा गोपाळ म्हणतो, किसना मी फार त्रास देतो तुला, म्हणून मला सोडून निघालास ना तू. इथून पुढे तुला कधी त्रास देणार नाही रे कन्हैया. तुला खेळातून हाकलून लावणार नाही. केवढा अधिकार मायबाप या गोपाळांचा. देवाने रास लीलेतून अंतर्धान व्हावं आणि गवळणीने त्याच्या नावाचा टाहो फोडावा आणि मग परमात्म्याने प्रगट व्हावं. हा गवळणीचा अधिकार आहे. देव गुप्त होतो गवळणीच्या रास लीलेमधून, पण गोपाळ देवाला खेळातून हाकलून लावतात. हा गोपाळांचा अधिकार आहे. गप्पा आणू नका मायबाप. गप्पा आणू नका. गोपाळांनी देवाला हाकलून लावावं खेळातून. एवढा अधिकार ज्या गोपाळांचा. चिडी खेळतोस तू कन्हैया, वय आमच्यातून बाजूला. देवाला असं बाजूला टाकावं. त्याने हात जोडून म्हणावं, मला घेणारे तुमच्या खेळामध्ये परव. मला असं एकट्याला सोडून टाकून जाऊ नका रे. खेळात घ्या मला तुमच्या. समजूत घातली गोपाळांची. राधा राणीला बासरी अर्पित केली. चिंता होती राधेने जर नकार दिला तर परमात्मा जाणार नाही. सर्व देव देवता राधा राणीची विनवणी करतात. राधा राधा राधा. सकल जगताचा जी आधार आहे ती राधा राणी. कृष्णाची सुद्धा जी शक्ती ती राधी राणी. कृष्णाची जी भक्ती ती राधा राणी. आणि सगळ्या गोपगोपिकांचा जगण्याचा आधार आहे. कृष्णाचा सुद्धा जी आधार आहे ना ती राधा आहे. ती राधा आहे. रथ निघाला. मैया मूर्छेतून जागी झाली. पळत होती स्वतःला सावरत. राजा रुक जा, लाला रुक जा, राजा रुक जा, लाला रुक जा. धाडकन मैया खाली कोसळली. काका रथ थांबवा. मैया येते. रथ थांबला. देवाने उडी टाकली आणि एवढ्या परमात्मा वेगाने धावत पळत गेला. जसा पळत गेला ना तसा यशोदेच्या कमरेला मिठीच मारली. गड्या खाली बसली यशोदा. आपल्या लेकराला छातीशी लावलं. दोघेही रडत होते. देवाच्या अश्रूने यशोदामाची साडी ओली झाली आणि यशोदामाच्या डोळ्यातल्या अश्रूने कृष्णाचे जावळ ओले झाले. कृष्णा चाललास मला सोडून राजा? मला माहिती तू का सोडून चाललास. मला तरी गोष्ट माहिती नव्हती रे. मला अंधारात ठेवण्यात आलं. मा मला काही माहिती नाही. मा तू का बोलतेस? कृष्णा मला कळाली ही गोष्ट. तू तुझ्या खऱ्या आईकडे चाललास ना. तुझ्या खोट्या आईला विसरून नाही मा. भले कृष्णाला कोणीही जन्म दिला असेल पण त्याचा सांभाळ करणारी, लहानाचं मोठं करणारी आणि ब्रह्मांडात सर्वाधिक प्रेम देणारी कृष्णाची फक्त यशोदा आहे. फक्त यशोदा आहे. यशोदे एवढं प्रेम कृष्णावरती कोणीच करू शकत नाही. लाला मला तर आता कळालं रे सकाळी. तू माझा नाहीयेस दादा. तू देवकीचा आहेस. चाललास राजा आईला भेटायला. तुझ्या या म्हाताऱ्या आईला विसरून तर नाही ना जाणार? नाही मा. मी का कायमचं चाललो का? आज जातो आणि परवा येतो या एका शब्दावरती यशोदामा, नंद महाराज, हजारो गोपी, हजारो गोपाळ, हजारो गायी जिवंत होत्या एका शब्दावर. आज जाऊंगा और परसों आऊंगा. अरे परसों की कह के गया लेकिन बरसों तक लौटा नहीं. एवढा निष्ठुर आहे ना माई बाप. हा एकदा आवड लावली ना त्याला त्याच्या घरादाराचं ठेवत नाही, बायकोला नवऱ्याचं ठेवत नाही, प्रपंचाचं ठेवत नाही. एवढा निष्ठुर आहे माई बाप. परसों की कह के गया और बरसों तक लौटा नहीं. माँ आत्ता जातो आणि परवा येतो. कन्हैया तू जाशील, तुला देवकी भेटेल आणि देवकी माझ्याविषयी विचारेल. कृष्णा एक आई म्हणून ना सही, एक माँ समझकर ना सही, लेकिन एक ग्वालनी समझकर, अनपढ़ ग्वालनी समझकर, एक आडानी गवळण समजून मी तुझ्यावरती प्रेम केलं ना त्या प्रेमाला कधी विसरू नकोस. आणि कन्हैया माझ्या सगळ्या गोष्टी तू देवकीला सांग. पण एकदा याची मडकी फोडल्याच्या बाबतीत
मी तुला उखळाला बांधलं होतं. ही केलेली शिक्षा देवकी समोर कधीच सांगू नकोस रे माझ्या राजा. नाही मा, आईनं केलेली शिक्षा समाजासमोर छातीला हात लावून सांगायची असते. आईनं केलेली शिक्षा. हा कृष्ण सगळं विसरेल, पण यशोदेच्या प्रेमाला हा कृष्ण कधीच विसरणार नाही मा. हा कन्हैयाचा शब्द आहे, हा कन्हैयाचा शब्द आहे. मा, रडतेस का? तुम्ही का कायमचं चाललो का? येवल्या हाताने यशोदेचे डोळे पुसत होता जगाचा मालक. आता जातो मैया मी, परवा येतो. यशोदा मातेला धीर मिळाला, रथात बसला. रथ निघाला मथुरेच्या दिशेने. धोबी घाटावर गेले. कंसाचे सगळे कपडे सगळ्या मित्रांना वाटून दिले. एका शिंप्याकडून ते मापचे करून घेतले. सुदामा नावाच्या माळ्याकडून गळ्यामध्ये परमात्म्याने फुलाचे हार घेतले. कुबजेचा वाकडेपणा दूर केला. परमात्मा जातात मल्ल सभेमध्ये. प्रथम जिथे धनुष्य ठेवलेला होता, तो ठेवलेला धनुष्य परमात्म्याने उचलला. डोळ्याची पापणी पडायचा काळ होता. धनुष्याचा भंग केला. परमात्मा मल्ल सभेमध्ये प्रवेश करतात. ज्या मल्ल सभेचं वर्णन करत असताना दिप्पाड एका चढीक मल्ल आहेत पहिलवान. परमात्मा जबी बलराम दादा सहित प्रवेश करतात. एका बाजूला सगळ्या महिला बसल्या, एका बाजूला सगळे पुरुष बसलेत, एका बाजूला सगळे राजे बसलेत, महाराजे बसलेत. कंस उच्चासनावरती बसलाय. मल्लानाम शनिर्नूनाम नरवरः श्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपाणाम स्वजनो क्षितिभुजां शास्ता स्वपितृ शिशु मृत्युर्भोजपतेर विरांग विदुषां तत्वं परम योगिनाः कृष्णीनां परदेव देति विदितो रंगम गत साग्रजा जिनकी रही भावना जैसी प्रभु मूरत तिन देखो तैसे. एक मल्ल येतोय. परमात्मा धाड दिशी मुष्टिका प्रहार करतात आणि त्याला धुळी समान करून टाकतात. आडवं पाडतायत. चानूर आणि मुष्टिक धावून आले. बलराम दादानी एक मुष्टिकाला परमात्म्याने एक मुष्टिका चानूरला धाडकन मुष्टिका प्रहार केला. धाडकन दोघी खाली कोसळले. सगळे मल्ल भूमीला आडवे झाले. एकच राहिला होता तो कंस. जसा परमात्मा सिंहासनाच्या पायऱ्या चढत पडत गेला. अरे चानूर, मुष्टिक, कहां गई सबके सब? कृष्ण परमात्मा म्हणताय, मामा जिथं ते गेलेत आता तुला जाणं बाकी. ओ मर गई सबके सब. धावत पळत परमात्मा गेला. कंसाच्या असं केसाला धरलं, एक लात मारली. धाड 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 कोसळत जमिनीवरती दिलं भिरकावून. छातीवर बसला त्याच्या. मुष्टिका उगारली. धाड 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 धाड. शेवटची मुष्टिका उगारली. जशी धाडकन मुष्टिका बसली, कंस रक्ताची गरळ ओकला आणि त्यातच कंस गतप्राण झाला. आकाशातून देवदेवतांनी पुष्पाचा वर्षाव करायला सुरुवात केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. चराचराला आनंद झाला. ऋषी मुनींना आनंद झाला. साधू संतांना आनंद झाला. भक्ताला आनंद झाला. सगळ्या पृथ्वीला आनंद झाला. सगळ्या ब्रह्मांडाला आनंद झाला. कारण कंस आता मेला. उग्रसेनाची सुटका केली. त्यांना मथुरेचं राज्य दिलं. आई वडिलांची सुटका केली. देवकीने डोळे भरून पाहिलं लेकराला, छातीशी लावलं आणि मनोमन हात जोडून यशोदेचे धन्यवाद केले. यशोदे, काय प्रेम दिलं ग माझ्या लेकराला. 11 वर्षाचं माझं बाळ 16 वर्षाच्या तरुणासारखं दिसतंय. आईचं प्रेम लेकराच्या चेहऱ्यावरती झळकत असतं. आपल्या आई वडिलांची सुटका केली. देवाचं उपनयन झालं. गुरुग्रही राहिले. पुन्हा आले. उद्धवजी गोपगोपिकांना भेटण्यासाठी व्रजभूमीमध्ये गेले. कंसाच्या ज्या पत्नी होत्या आस्ती आणि प्राप्ती आपल्या वडिलांकडे गेल्या, रडू लागल्या. जरासंधाने 18 अक्षौहिणी सैन्यांसहित 23 अक्षौहिणी सैन्यासहित 17 वेळा आक्रमण केलं मथुरेवरती. आणि या सगळ्या आक्रमणाला मथुरेची प्रजा त्रस्त झाली. 18व्या वेळी त्याने ब्राह्मण पूजेसाठी बसवले. काल यवन पाठवला, पण परमात्मा रण सोडून पळाले. पर्वताच्या गुहेत गेले. अंगावरचा शेला मुचकुंद महाराजाच्या अंगावर टाकला. मुचकुंद महाराज झोपत होते. लात मारली. डोळ्यातून नेत्राग्नी क्रोधाग्नी बाहेर पडला.
काल येऊन जळून खाक झाला. पर्वताला सगळ्या सैन्याने वेढा मारला. जरासंधाच्या सगळं वन पेटून दिलं, पर्वत पेटून दिला. परमात्म्याने उडी मारली, समुद्राकडे जागा मागितली. विश्वकर्म्याला आज्ञा दिली आणि रातोरात सोन्याची द्वारका नगरी समुद्रामध्ये पाण्यामध्ये बांधण्यात आली. बोली द्वारिकाधीश भगवान की जय. सगळे गुड नाईट म्हणायला मथुरेत होते, गुड मॉर्निंग म्हणायला सगळे द्वारकात गेले. द्वारकेत गेले. बलराम दादाचा विवाह झाला. अनर्थ देशाचा राजा रैवत, त्याची कन्या रेवती हिच्याशी. परमात्मा द्वारकेचे राजे झाले. राजा झाला पण राणीच नव्हती. देवाचं लग्न लावायचं राहू द्यायचं. लावायचं कसं?